महापालिका निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षातील हालचाली वाढल्या. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित केल्या होत्या. कोल्हापूर महापालिकेच्या 81 प्रभागासाठी 35 जणांनी उपस्थिती लावून मुलाखती दिल्यात. यामध्ये शहर प्रमुख सुनील मोदी, राजू जाधव, शशिकांत बिडकर, नियाज खान, सागर साळोखे, राहुल माळी, विशाल देवकुळे, अनिल पाटील, स्मिता सावंत, अनिता ठोंबरे, कोमल लोंढे, किशोरी कोळेकर यांचा समावेश होता. संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, जिल्हा प्रमुख रविकिरण इंगवले, निरीक्षक रघुनाथ खडके, महिला आघाडी प्रमुख प्रतिज्ञा उत्तुरे आणि रीमा देशपांडे यांच्या उपस्थितीत या मुलाखती झाल्या. यावेळी संपर्क प्रमुख दुधवडकर यांनी कोल्हापूर महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणून लढणार असल्याचं सांगितलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्यासह इतर महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांच्या स्थानिक नेते मंडळींशी तसंच मनसेच्या जिल्हाध्यक्षांशी चर्चा करून उमेदवारीबाबत निर्णय घेणार असल्याचं दुधवडकर यांनी सांगितलं. महानगरपालिका आम्ही लढणार आहोत. बंटी पाटील याच्याशी पण चर्चा करू आणि राष्ट्रवादीचे कोण असतील त्यांच्याशी चर्चा करू. मनसेचे जे आहेत आमचे मनसेचे जिल्हाप्रमुख मला थोड्या वेळाने भेटायला येत आहेत, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही चांगल्या पद्धतीने यावेळेला शिवसेना आणि आघाडीचे चांगले नगरसेवक आणि सत्ता आणायच्या प्रयत्नातच आम्ही लढणार आहोत. यावेळेला निवडून येण्याची क्षमता असलेल्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देऊन महापालिका निवडणुकीत विजय मिळवणार असल्याचा विश्वास दुधवडकर यांनी व्यक्त केलाय. दरम्यान यावेळी महापालिकेचे इच्छुक उमेदवार सचिन मांगले यांनी तयार केलेल्या सन 2026च्या नवीन दिनदर्शिकेचं प्रकाशन करण्यात आलं.